हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे आनंद चतुर्थी आणि आमच्या घरी लगबग सुरू आहे महाप्रसादाची. तर कोडोलीचा महागणपती आहे नरसिंह तरुण मंडळाचा. अतिशय मानाची आणि नवसाला पावणारी मूर्ती आहे आणि त्याचा खूप मोठा थाट असतो. तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या घरी गेली 30-35 वर्ष महाप्रसाद बनवतोय. आणि तो कसा बनवतो आणि खूप मोठ्या प्रमाणात बनला जातो. जवळपास 1000-1500 लोकांसाठी हा बनला जातो. तर त्याची आतमध्ये तयारी सुरू आहे. तर मी तुम्हाला दाखवते की अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच महाप्रसादाच्या तयारीला मदत करायला तयार आहेत. इथं खीर बनवायला सुरू आहे. गव्हाची खीर बनते. जवळपास 75 ते 80 किलोमध्ये ही खीर बनते. त्याच्यामध्ये गहू आणि दूध टाकून उकळत ठेवायला ठेवले. इथं आमची छोटी वेदुली पण मदत करते. खिरीसाठी शेवयांचा चुरा केला जातोय. इथं मावशी कांदा चिरतात. कांदा टोमॅटो खूप मोठ्या प्रमाणात लागतं. तासापूर्वी काजू आणायला. हा आलाय खीर बनवून 3 तासानं आलाय. आमची खीर तर ऑलमोस्ट झाली आणि आता काजू घेऊन आलाय. किती किलो आणलं? 3 किलो. एक किलो काजू, 1 किलो खारीक, 1 किलो बदाम, सगळे ड्रायफ्रुट्स 1-1 किलो टाकून आम्ही ही खीर बनवली. मस्त अशी खीरला उकळी येते. 3 तास झालं खीर शिजते. आमच्या महाप्रसादाची खासियत ही आहे की आम्ही सर्वजण घरातले मिळून हा प्रसाद बनवतो. बाहेरचा कोणताही आचारी किंवा कुक आणत नाही. आम्ही घरातले सर्वजण मिळून हा प्रसाद बनवतो. आमचे सर्व रोहन गजानन पाटील यांचा सपोर्ट आमच्या पाठीशी काही नाही. हा आहे आमचा सगळ्यात छोटा हेल्पर, जो हेल्प कमी आणि काम आम्हाला जास्त लावतो. आमचा 1 इयरचा सगळ्यात छोटा हेल्पर आणि ही आमची आजी आहे. ती 93 इयरची आहे. पण ती अजूनही त्याच जोशात त्याच उमेदीने मदत करत असते आम्हाला. नेहमी आम्हाला कायम सपोर्ट करत असते. प्रसाद म्हणलं की तिचा आनंद द्विगुणित होतो.
घरातले सर्वच मिळून आम्ही असं छान प्रसाद बनवतो. दरवर्षी आम्ही या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहतो की कधी महाप्रसाद येणार आणि कधी आम्ही सर्वजण मिळून महाप्रसाद बनवणार. जेवढा